नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण गणितातील काही अतिशय महत्त्वाच्या संख्यांचे प्रकार आणि सोपी सूत्रे समजून घेणार आहोत. तर पहिला टॉपिक आपला आहे संख्या. तर संख्या बघा, नैसर्गिक संख्या. व्यवहारामध्ये आपण ज्या संख्यांचा उपयोग करतो त्याला नैसर्गिक संख्या म्हणतात. जसे की 1 2 3 4 5 पुढे येणार त्या सगळ्या अनंत संख्या असणार आहेत. भरपूर संख्या असतात, त्या सगळ्या संख्या नैसर्गिक संख्यांमध्ये येतात. नंतर आल्या समसंख्या, ज्या 2 अंकी संख्यांच्या शेवटी 2 4 6 8 व 0 या संख्या असतात आणि त्यांना जर 2ने भाग जाणार असेल तर त्या संख्यांना समसंख्या असे म्हणतात. उदाहरणार्थ 2 4 6 10 12 16 24. आणि समसंख्यांमध्ये हा 2चा फरक असतो. हे मी लक्षात ठेवा, या समसंख्यांमध्ये 2चा फरक असतो. नंतर आहे विषम संख्या, ज्या संख्यांना 2ने भाग जात नाही त्या सर्व विषम संख्या असतात. उदाहरणार्थ 1 3 5 7 9 बाकी पुढे ज्या असतात तशा लाईन देतील त्या, यांच्यामध्येही 2चा फरक असतो. नंतर चौथा मुद्दा आहे मूळ संख्या, ज्या संख्येला 1 व फक्त त्या संख्येने भाग जातो त्या संख्यांना मूळ संख्या म्हणतात. उदाहरणार्थ 2 3 5 5 7. यामध्ये आपण लक्षात ठेवूया की 0 आणि 1 ह्या मूळ संख्या नाही आहेत आणि 1 ते 100 मध्ये एकूण 25 मूळ संख्या येतात. तर ह्याच्यामध्ये बघूया आपण मांडलेले आहेत. जसे की 1 ते 10 मध्ये 2 3 5 7, 1 ते 11 ते 20 मध्ये 11 13 17 19, पुढे 23 29 31 37 41 43 47 53 59 61 67 71 73 79 83 89 आणि 97. हे आपण टॉपिक वाईज म्हटलेलं. म्हणजे 1 ते 10 11 ते 20 मध्ये अशा टोटल आपण मूळ संख्या मांडलेल्या आहेत. 1 ते 100 मध्ये एकूण 25 मूळ संख्या येतात. हा एक तुम्हाला जे मी शिकवतो एकदम सोप्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करतोय, म्हणजे जेणेकरून तुम्हाला पटकन समजावे म्हणून एकदम छोटा तयार करून तुम्ही दाखवतो तुम्हाला. चला तर मग आता यापुढे आपण सूत्रे समजून घेऊया. पहिला आहे नैसर्गिक संख्यांची बेरीज. नैसर्गिक संख्यांची बेरीज. तर समजा आपल्याला 1 पासून 10 पर्यंतच्या संख्यांची बेरीज करायची आहे, तर मग आपण कसं करणार? 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 असं करत करत आपण 10 पर्यंत करणार. तर आता आपल्याला ही पद्धत आहे, ही लांबलचक पद्धत आहे, तर आपल्याला या जागी आपण सूत्र वापरायचं आहे. तर नैसर्गिक संख्यांच्या एकूण बेरजेचं सूत्र आहे n कंसात n अधिक 1 छेद 2. हे सूत्र आपल्याला वापरायचं आहे. तर आपण गणित घेऊया एक, म्हणजे तुम्हाला समजून येईल. तर 1 ते 10 पर्यंतच्या एकूण नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? सूत्र वापरू आपण यामध्ये. n म्हणजे एकूण संख्या, n कंसात n अधिक 1 छेद n अधिक 1 छेद 2. तर आता एकूण किती संख्या आहेत यामध्ये विचारलेल्या आहेत? 1 ते 10 म्हणजे किती येणार? n म्हणजे 10 कंसात n म्हणजे 10 अधिक 1 छेद 2. बरोबर. आता इथे घेऊया 10 कंस सोडूया. 10 अधिक 1 11 छेद 2. आता इथं भाग देऊया आपण. बे एका बे, बे पंचे 10. तर उत्तर किती येईल?
55. तर 1 ते 10 पर्यंतच्या एकूण नैसर्गिक संख्यांची बेरीज ही 55 येते. आता घेऊया दुसरा, समसंख्यांची बेरीज. संख्यांची बेरीज. आता समसंख्या आपण बघितलं की 2 4 6 8. जर का आपण बघितलं की पहिल्या 8 समसंख्यांची बेरीज किती, तर बघूया आपण. पहिल्या 8 समसंख्यांची बेरीज किती? तर याचं सूत्र आहे n कंसात n अधिक 1. आपल्याला विचारलं पहिल्या 8 समसंख्यांची बेरीज. मग समसंख्या घेतल्या तर आपण कशा घेणार? 2 4 6 8 10 12 हे लांब लचक होत जातं. त्याच्यामुळे आपण हे सूत्र वापरायचंय. तर n म्हणजे एकूण संख्या किती आहेत? 8 कंसात n म्हणजे 8 अधिक 1 किती आहे? बरोबर हे येणार 8 कंस सोडूया, इथे गुणाकाराचं चिन्ह असणार आहे. 8 अधिक 1 9. तर याचं उत्तर किती येईल? 8 9 72. तर एकूण समसंख्यांची बेरीज 72 आली. तुम्ही सूत्र लक्षात ठेवा. समसंख्या सूत्र काय आहे? n कंसात n अधिक 1. तर हे इथे एकूण नैसर्गिक संख्यांच्या बेरीज किती येते त्याचं सूत्र आहे n कंसात n अधिक 1/2. आता तिसरं बघूया, विषम संख्यांची बेरीज. विषम संख्या तुम्हाला जसं सांगितलं 1 3 5 7. तर आपण बघूया पहिल्या 12 विषम संख्यांची बेरीज किती येईल? विषम संख्यांची बेरीज तर किती आहे इथे? पहिल्या 12 विषम संख्यांची बेरीज किती? तर याचं सूत्र आहे एकूण विषम संख्यांची बेरीज बरोबर n². तर आता आपल्याला पहिला काय विचारलंय? 12 एकूण संख्या किती आहेत? 12 विषम संख्यांची बेरीज. डायरेक्ट काय करायचं आपल्याला? जेवढी संख्या दिलेली आहे त्याचा वर्ग काढायचा आहे. 12चा वर्ग. तर 12चा वर्ग किती आहे? 144. हे याचं उत्तर येईल. चौथा आहे वर्गांची बेरीज. म्हणजे जसं की बघा 1चा स्क्वेअर अधिक 2चा स्क्वेअर अधिक 3चा स्क्वेअर असं विचारलंय. जर अशा वेळी जर असेल वर्गांची बेरीज असेल तर सूत्र आपल्याला काय वापरायचं आहे? n कंसात n अधिक 1 दुसरा कंस 2n अधिक 1 छेद 6 हे आपल्याला सूत्र वापरायचं आहे. तर लक्षात ठेवा, आपण उदाहरण घेऊन समजून घेऊया. उदाहरणार्थ पहिल्या 5 नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज किती? तर बघा, तर येईल पहिली संख्या x² अधिक 2चा स्क्वेअर अधिक 3चा स्क्वेअर अधिक 4चा स्क्वेअर अधिक 5चा स्क्वेअर. हे करून ही एकदम लांबलचक पद्धत होणार आहे अशी सोडवायला गेली तर आपण डायरेक्ट सूत्राने सोडवूया. n अधिक 1 कंसात 2n अधिक 1 छेद
6. तर 5 नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज आपल्याला विचारतात. एकूण संख्या किती आहेत? 5. तर सूत्रापासून आपण सोडूया. किती आहे पहिले? 5 कंसात 5 अधिक 1, दुसऱ्या कंसात 2 गुणुले किती आहेत? 2 येणार म्हणून हे इथे 5 येणार अधिक 1 छेद 6. आता बघूया इथे 5 आहे तसे इथे गुणाकाराचं चिन्ह येईल. 5 अधिक 1 6. आपण कंस टाकूया म्हणजे आपल्याला समजून येईल पूर्ण बरोबर. इथेही गुणाकाराचं चिन्ह असतं. हा कंस आला 5 दुने 10 अधिक 1 छेद 6. आता आपण कंस सोडून घेऊया. 5 7 30 गुणुले 10 अधिक 1 11 छेद 6. तर इथं बघूया 6 1 6 6 5 30. तर गुणाकार किती ना 11 गुणुले 5 55. तर पहिल्या 5 नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज ही 55 आलेली आहे. अजून एक महत्वाचं सूत्र आहे. आता बघूया घनांची बेरीज किती येईल. घनांची बेरीज तर आता आपण लिहून घेऊया आधी 5 घनांची बेरीज. तर यासाठी सूत्र आपल्याला वापरायचं आहे n कंसात n अधिक 1 भागिले 2 कंसाचा स्क्वेअर. हे सूत्र वापरून आपल्याला काही सोडवायचं आहे. तर उदाहरण बघूया आपण. तर किती 1 ते 6च्या घनांची बेरीज किती. तर यामध्ये सूत्र वापरायचं आहे आपल्याला n कंसात n अधिक 1 छेद 2 चा स्क्वेअर. तर आता आपण संख्या भरूया याच्यामध्ये. n म्हणजे 6 कंसात 6 अधिक 1 छेद 2 चा स्क्वेअर. 6 गुणाकार 6 अधिक 1 7 छेद 2 चा स्क्वेअर. इथे केलं बे एका बे बे त्रिक 6 म्हणजे 7 त्रिक 21 चा स्क्वेअर. म्हणजे आता 21 चा स्क्वेअर टोटल किती. 21 चा स्क्वेअर किती आहे 441. तर याचं उत्तर आहे 441. तर आपण काय करूया आता. तुम्हाला ही सूत्र लिहून देता येतात. ती सूत्र तुम्ही पाठ करून ठेवा म्हणजे जेणेकरून एखादं गणित असं आलं तर पटकन सूत्र टाकून आपल्याला ती सोडवायला जमतील. तर बघूया. तर सूत्र पाहूया. पहिलं आहे नैसर्गिक संख्यांची बेरीज. नैसर्गिक संख्यांची बेरीज. तर याचं सूत्र आहे n कंसात n अधिक 1 छेद 2. नैसर्गिक संख्यांची बेरीज बरोबर किती n कंसात n अधिक 1 छेद 2. दुसरं सूत्र आहे एकूण क्रमवार समसंख्यांची बेरीज किती. पहिल्या समसंख्यांची बेरीज. सूत्र काय आहे याचं n कंसात n अधिक 1. तिसरं आहे पहिल्या विषम संख्यांची बेरीज. सॉरी चुकलं इथे. बेरीज ती किती येणार आहे n स्क्वेअर. याचं सूत्र आहे
चौथा आहे पहिल्या नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज. ते सूत्र आहे n कंसात n अधिक 1 दुसरा कंस 2n अधिक 1 छेद 6. आता पाचवं सूत्र आहे नैसर्गिक संख्यांच्या घनाची बेरीज. सूत्र आहे n कंसात n अधिक 1 छेद 2 कंसाचा वर्ग. तर बघा मित्रांनो, ही महत्त्वाची 5 सूत्रे आहेत. ही सूत्र तुम्ही पाठच करून ठेवा, म्हणजे जेणेकरून कोणताही गणित आलं तर तुम्ही पटकन सोडवू शकाल. आणि जर तुम्हाला माझी शिकवण्याची पद्धत आवडत असेल तर चॅनल लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. आता पटकन एक एक उदाहरण घेऊया आपण याची. पहिलं उदाहरण घेऊ आपण. पहिल्या 12 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती बघू. पहिल्या 12 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. सूत्र वापरूया n कंसात n अधिक 1 छेद 2. एकूण संख्या किती आहेत तर 12 गुणुले n म्हणजे 12 अधिक 1 13 छेद 2 येणार बेकाबे बेसक 12. तर 13 गुणुले 6 13 म्हणजे बेसक 78. ओके, उत्तर आलं 78. दुसरं घेऊया. पहिल्या 9 समसंख्यांची बेरीज बघू आपण. पहिल्या 9 समसंख्यांची बेरीज किती. सूत्र आहे n कंसात n अधिक 1. तर सूत्र बघूया 9 गुणुले 9 अधिक 10 9 अधिक 1 बरोबर 10. तर उत्तर याचं येणार आहे 90. तिसरं बघूया. पहिल्या 11 विषम संख्यांची बेरीज किती. सूत्र आहे n स्क्वेअर. तर किती येणार, एकूण संख्या किती आहेत 11चा स्क्वेअर किती येणार 121. झटपट उत्तर. चौथं बघूया. हे तुम्हाला समजण्यासाठी मी गणित सोडवून दाखवतोय. चौथा आहे पहिल्या 8 नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज किती. थोडं अक्षर माझं खराब आहे, तेवढं समजून घ्यावं तुम्ही. सूत्र टाकूया आपण. n कंसात n अधिक 1 दुसरा कंस 2n अधिक 1 छेद 6. आता याच्यामध्ये संख्या भरू आपण. 8 इथे गुणाकाराचं चिन्ह आहे. n म्हणजे 8 अधिक 1 9. परत इथे गुणाकाराचं चिन्ह आहे, आपण कंस टाकू म्हणजे आपल्याला समजेल. गुणुले 2n म्हणजे इथे 8 दुने 16 अधिक 1 छेद 6.
तर इथे ना 8 नवा 72 गुणुले 16 आणि 1 झाले 17 छेद 6. इथं आपण 6 ने भाग देऊया आधी. 6 ने भाग देऊ. 6 एके 6 6 एके 6 राहिला 1 6 दुने 12 म्हणजे किती झाले 12 गुणुले 17. तर याचं उत्तर येईल तर बघूया 17 एके 17 17 एके 17 17 दुना 34 4 हातचे आले 3 17 एके 17 आणि 3 20. तर याचं उत्तर आलेलं आहे 204. अजून आपण एक शेवटचं गणित बघून घेऊया. पहिल्या 6 नैसर्गिक संख्यांच्या घनाची बेरीज किती. सूत्र वापरू आपण. n n अधिक 1/2 कंसाचा वर्ग हे सूत्र आहे. तर सोडवू आपण आधी. 6 गुणुले 6 अधिक 1 7/2 चा कंसाचा वर्ग. तर इथे किती बे एका बे बे त्रिक 6 तर इथे 3 7 21 चा वर्ग म्हणजे उत्तर येईल 441. तर असे आपण 5 गणित यामध्ये बघितलेले आहेत. संख्यांचे प्रकार म्हणजे एकदम सोप्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर तुम्हाला नक्कीच माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.